नमस्कार मित्रांनो, मी अक्षय देशमुख. स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर जिल्हा न्यायालय भरती 2023 मधील कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाली ह्या पदासाठी स्क्रीनिंग टेस्ट ही होणार आहेत. राज्यातील विविध केंद्रांवरती ही विविध सत्रांमध्ये तुमची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत. ओके, तुमचे जे पेपर आहेत कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल तर ते 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. तुमचे जे पेपर आहेत तर ते पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्या ठिकाणी तुमचे होणार आहेत आणि तुमचे जे पेपर आहेत तर ते पेपर हे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहेत. 5 फेब्रुवारीला काही विद्यार्थ्यांचे पेपर असेल, काहींचे 6ला, 7ला, 8ला असे 14 फेब्रुवारीपर्यंत तुमचे पेपर त्या ठिकाणी होणार आहेत. 2 पदासाठी कनिष्ठ लिपिक शिपाई हमालसाठी. तर कनिष्ठ लिपिकसाठी तुमचे जे पेपर आहेत तर ते 40 मार्कचे होणार आहेत आणि शिपाई हमालसाठी तुमचा जो पेपर आहे तर तो 30 मार्कचा होणार आहे. तर मित्रांनो, नॉर्मलायझेशन बद्दलची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. नॉर्मलायझेशनचं नोटीस या ठिकाणी आलेलं आहे. आता नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकी काय, नॉर्मलायझेशन कसं होतं, ओके, तर नॉर्मलायझेशनसाठी फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत. नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकी काय असतं ते पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. समजा काही विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेले तर त्यांना नॉर्मलायझेशनचा फायदा होईल का, तर काही विद्यार्थ्यांना पेपर हे इझी गेले म्हणजे काही शिफ्टला पेपर हे इझी गेले तर तुम्हाला नॉर्मलायझेशनचा फायदा होईल का, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. ह्या ॲपवरती तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल. अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅचेस अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल. तर ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच टेलिग्रामला पण तुम्हाला आपल्या ॲपची लिंक भेटेल. टेलिग्रामची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे, सर्वांनी ॲप इन्स्टॉल करायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी खूप सारं कंटेंट भेटेल, नोट्स भेटेल, टेस्ट सिरीज भेटेल, तुम्हाला सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज या ठिकाणी देता येईल. तर आता नॉर्मलायझेशन नेमकी का होतं, कारण की तुमचे जे पेपर आहेत तर तुमचे पेपर हे 8-10 दिवस चालणार आहेत. 8-10 दिवस पेपर चालणार आहेत. प्लस तुमचे जे पेपर आहेत तर ते पेपर काय चालणार आहेत, 3 शिफ्टमध्ये पेपर चालणार आहे. ओके, पेपर 8-10 दिवस चालणार आहेत आणि पेपर तुमचे 3 शिफ्टमध्ये चालणार आहे, सकाळी, दुपारी आणि सायंकाळी एक शिफ्ट. ओके, तर या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. याद्वारे कळवण्यात येते की जिल्हा न्यायालय भरती 2023 मधील कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाली या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट ही राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवरती वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका ह्या वेगवेगळ्या असतील. म्हणजे तुमचा जर 5 फेब्रुवारीला पेपर असेल तर 5 फेब्रुवारीला 3 शिफ्टमध्ये तुमचे पेपर होतील. ओके, सकाळी तुमची प्रश्नपत्रिका वेगळी असेल, दुपारी वेगळी असेल आणि संध्याकाळी वेगळी असेल. ओके, म्हणजे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका ह्या वेगवेगळ्या असतील. म्हणजे पहिल्या शिफ्टला अवघड पेपर आला, ठीक आहे, अवघड प्रश्नपत्रिका आली. दुसऱ्या शिफ्टला ही फारच इझी आली. तिसऱ्या शिफ्टला परत प्रश्नपत्रिका अवघड आली. ओके, तर विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये तर त्यासाठी या ठिकाणी नॉर्मलायझेशनची पद्धत वापरली जाते. तर नॉर्मलायझेशनचं जनरली हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला हा मी टोटल एक्सप्लेन करणार आहे नॉर्मलायझेशन नेमकी कसं होतं. ओके, बघा, परीक्षार्थींची संख्या विचारात घेता स्क्रीनिंग चाचणी, स्क्रीनिंग टेस्ट ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडायची असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळीचे समीकरण, त्यालाच आपण काय म्हणतो नॉर्मलायझेशन करण्यात येईल व त्यासाठी मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहेत. ओके, आता मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड काय असते ते पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. तर आता नॉर्मलायझेशनची मेथड का वापरली जाते तुम्हाला मी सांगितलं. समजा 5 फेब्रुवारीला आपल्या 3 शिफ्ट आहेत. ओके, 14 फेब्रुवारीपर्यंत तुमचे 3 शिफ्ट असणार आहेत. ओके, 5 ते 14 फेब्रुवारी दरम्यान तुमचे पेपर होणार आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळे पेपर त्या ठिकाणी होणार आहेत. ओके, 5 फेब्रुवारीला तुमचा पेपर झाला तर त्याच्यात सकाळी जी शिफ्ट होती तर त्या विद्यार्थ्यांना इझी पेपर आला. दुपारची शिफ्ट होती सेकंड, त्यांना हार्ड पेपर आला. थर्ड शिफ्टला परत इझी पेपर आला. तर यांचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी होत असतं. आता नॉर्मलायझेशनमध्ये नेमकी फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना होतो बघा. ज्यांचा पेपर अवघड आला, ज्या शिफ्टचा पेपर अवघड झाला त्यांना कमी मार्क्स पडले. ओके, कमी मार्क्स पडले. आणि ज्या शिफ्टचा पेपर इझी गेला तर त्यांना जास्त मार्क्स पडले. ओके, सपोज आपण घेऊयात शिपाई या पदासाठी. बघा, शिपाई पदासाठी
30 मार्क्सचा पेपर होणार आहे. समजा फर्स्ट शिफ्टच्या मुलांना पेपर इझी गेला. ओके, फर्स्ट शिफ्टच्या मुलांना इझी केला. सपोज एका मुलाला पडले 30 पैकी 30 मार्क्स. ओके, सेकंड शिफ्टचा पेपर हार्ड गेला तर त्याला किती पडले? 20 मार्क्स पडले. आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडले त्यांची मार्क्स ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी कमी होणार आहेत आणि ज्यांना कमी मार्क्स पडले तर त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी वाढणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडले तर त्यांना नॉर्मलायझेशनचा नक्की त्या ठिकाणी फायदा हा होणार आहे. ओके, तर तुम्ही जर सर्व प्रश्न जर सॉल्व्ह केले तर नॉर्मलायझेशनवरती काही इफेक्ट होईल का? तुमच्या मार्क्सवरती काही इफेक्ट होईल का? नाही होणार, कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे तर त्यावरती कुठल्या प्रकारचा इफेक्ट होणार नाही ते. ओके, त्यानंतर नॉर्मलायझेशन हे तुमचे जे फायनल मार्क्स आहेत ते समजल्यानंतर नॉर्मलायझेशनचा परत त्या ठिकाणी रिझल्ट हा लागला जातो. ओके, तर नॉर्मलायझेशन तुम्हाला आता समजलेलं असेल. म्हणजे तुमचे पेपर हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. वेगवेगळ्या सत्रामध्ये तुमचे पेपर होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क्स हे भेटतील. ओके, तर 1 फेब्रुवारीचं नोटीस आहेत. 1 फेब्रुवारी 2024चं नोटीस आहे. इथे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. ओके, तर रीड करू शकतात. बघा आता हा फॉर्म्युला असतो. ह्या फॉर्म्युल्याने तुम्हाला नॉर्मलायझेशनचे मार्क्स या ठिकाणी भेटत जातात. ओके, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला या ठिकाणी डिटेल्समध्ये एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला मार्क्स हे कसे भेटतात. ओके, तर आता सपोज हे तुम्हाला काय झाले? नॉर्मलायझेशन होऊन भेटणारे मार्क्स आहेत MIJ. ओके, त्याच्यानंतर MGT म्हणजे काय? बघा, द ॲव्हरेज मार्क ऑफ द टॉप 0.1% ऑफ द कॅन्डिडेट कन्सिडरिंग ऑल शिफ्ट. म्हणजे तुमच्या एका दिवसामध्ये 30,000 विद्यार्थ्यांनी सपोज पेपर दिलेला आहे. 30,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे एका शिफ्टमध्ये. ओके, त्याच्या 0.1% विद्यार्थ्यांचे मार्क्स ॲव्हरेज या ठिकाणी काय झालं जातं? पकडलेलं जातं. टॉप म्हणजे ज्यांना जास्त मार्क्स पडलेले आहेत. म्हणजे याचं 0.1% म्हणजे काय? 0.1 डिवाइड बाय 100. ह्या 2 शून्यला ह्या 2 शून्य गेले तर 300 गुणिले 0.1 तर 30 या ठिकाणी ॲव्हरेज पकडलं जातं. ओके, त्यानंतर हे ॲव्हरेज काय आहेत? जितक्या विद्यार्थ्यांनी तुमच्या शिफ्टमध्ये पेपर दिले किंवा जितक्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले, तर आता हे 30,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिले तर त्यांचं सरासरी ॲव्हरेज या ठिकाणी काय करणार? या ठिकाणी काढणार आहेत. ओके, सपोज त्यानंतर खाली काय आहेत? आता तुम्ही ज्या शिफ्टमध्ये पेपर दिला, सपोज तुम्ही तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर दिला. आता MJT हे काय होतं? टोटल विद्यार्थ्यांनी शिफ्टमध्ये पेपर दिला त्याच्या 0.1%. आता तुमच्या शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला त्यातील टॉप जे विद्यार्थी आहेत त्यांचं 0.1% ॲव्हरेज. ओके, मायनस या ठिकाणी काय आहेत? MTQ म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये जितके विद्यार्थी होते त्यांच्या मार्क्सचं ॲव्हरेज. म्हणजे ते मार्क्स ॲव्हरेज ऑब्व्हियसली याच्यापेक्षा काय असणार आहे? कमीच असणार आहे. त्याच्यानंतर MIJ हे तुमचे स्वतःचे ओरिजिनल पडलेले मार्क्स. म्हणजे 30 पैकी तुम्हाला 20 मार्क्स पडले सपोज आपण या ठिकाणी धरून चालूयात. त्याच्यानंतर मायनस MIJ म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे? बघा, तुमच्या शिफ्टमध्ये जे मार्क्स पडले त्याचं ॲव्हरेज. ओके, द सम ऑफ मीन मार्क्स स्टँडर्ड डिव्हिएशन इन फर्स्ट शिफ्ट म्हणजे फर्स्ट शिफ्टच्या मुलांचं ॲव्हरेज प्लस या ठिकाणी MGMQ या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे या ठिकाणी? is the sum of mean marks of candidate in the first shift having maximum mean and standard deviation of marks of candidate in examination considering all shift. म्हणजे all shiftचं या ठिकाणी काय दिलेलं आहे? प्लस या ठिकाणी केलेलं आहे. ओके, MIJ म्हणजे तुम्हाला भेटलेले जे काही मार्क्स आहेत. M वरती कॅप म्हणजे तुम्हाला नॉर्मलायझेशन होऊन भेटणारे हे मार्क्स आहेत. आणि हे काय आहे? तुमचे ओरिजिनल मार्क्स. ओरिजिनल मार्क्स तुम्हाला भेटले या ठिकाणी सपोज 20 मार्क्स भेटले. ओके, ऑल शिफ्टचा जो टॉप आहे 0.1% त्यांना सरासरी 30 मार्क्स पडले. ओके, आणि टोटल जेवढे विद्यार्थी आहेत तर त्याचं जर सरासरी आपण केलं, ॲव्हरेज काढलं तर त्यांना पडले सपोज 25 मार्क्स इझी शिफ्टचे. ओके, त्यानंतर तुमच्या शिफ्टचा पेपर अवघड गेला. तुमचा जर टॉप आहे तर त्याला 25 मार्क्स पडले आणि सरासरी विद्यार्थ्यांचे मार्क 0.1% आणि सरासरी जर केलं तर सरासरीचे मार्क ऑब्व्हियसली कमी असणार आहे. तर याला पडले या ठिकाणी 20 मार्क्स. ओके, तुम्हाला स्वतःला पडले किती मार्क्स? 20 मार्क्स पडले. ओके, तुम्हाला स्वतःचे मार्क्स हे 20 आहे. तर बघा नॉर्मलायझेशनने मार्क वाढतात की नाहीत याच्यातून काय वजा करायचं? MIQ म्हणजे या ठिकाणी
तुमच्या शिफ्टमधील स्टुडंटचं ॲव्हरेज या ठिकाणी मायनस करायचं आहे. ओके, प्लस एम क्यू जी एम म्हणजे ऑल जे शिफ्टमधील जे विद्यार्थी आहेत त्यांचं ॲव्हरेज या ठिकाणी काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. ते किती आहेत या ठिकाणी, 25 आहेत. ओके, आता तुम्हाला नॉर्मलायझेशननी काय फायदा होतो, तुमचे मार्क्स वाढतात का या ठिकाणी लगेच समजेल. बघा आता 30 वजा 25 केल्यानंतर 5, 25 वजा 20 केल्यानंतर खाली किती राहतील 5. आता 20 वजा 20 केल्यानंतर 0 अधिक 25. बघा 5शी 5 गेले, खाली किती राहिला 1 गुणिले या ठिकाणी काय होईल 0. तर इथं काय होणार आहे 0च राहणार आहे प्लस 25. तर बघा तुमचे जे 20 मार्क्स होते ना, तर 20 मार्क्सचे काय झालेले आहेत 25 मार्क्स झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला नॉर्मलायझेशनचा फायदा, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले तर त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी वाढणार आहेत, आणि ज्यांना पेपर इझी गेला तर त्यांना जास्त मार्क्स पडले तर त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी कमी होणार आहेत. पण अन्य कोणावरती होणार नाही. बघा या ठिकाणी ज्यांना 30 मार्क्स पडले त्यांचा पेपर काय होता, इझी होता, आणि ज्यांना 20 मार्क्स पडले तर त्यांचा पेपर काय होता, हार्ड होता. तर ह्या 20 वाल्यांचं काय होईल 25 मार्क्स होतील. ज्यांना 30 मार्क्स पडले त्यांचं काय होईल, त्यांचे मार्क्स या ठिकाणी 25 होतील. म्हणजे कोणालाही या ठिकाणी जास्त तोटा होणार नाही ते. ओके, अशी नॉर्मलायझेशनची सिंपल मेथड असते. तर ज्यांना कमी मार्क्स पडले तर त्यांचे मार्क्स या ठिकाणी ऑब्व्हियसली वाढणार आहेत, ज्यांना जास्त मार्क्स पडले तर त्यांचे ऑब्व्हियसली मार्क्स या ठिकाणी कमी होणार आहेत. तर हेच इम्पॉर्टंट नोटीस होतं. तर हीच नॉर्मलायझेशनची मेथड असते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.